महापालिकेच्या कर आकारणी विभागाने अवघ्या 3 महिन्यात 4075 नव्या मिळकतींचा शोध घेतला। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे तब्बल 13 कोटी रुपयांची नवीन कर मागणी निर्माण झाली असून 8300 मिळकतींची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे महापालिकेच्या महसूल वाढीस मोठी चालना मिळाली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कर आकारणी व कर संकलन विभागाला शहरातील नव्या मिळकतींचा शोध घेण्यासह सर्व मिळकतधारकांची ई-केवायसी करून माहिती ऑनलाईन नोंदवण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार उपायुक्त सोनाली यादव आणि सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत केवळ 3 महिन्यात 4075 नव्या मिळकतींचा शोध घेण्यात आला। या सर्व मिळकतींची अधिकृत नोंदणी करून त्यांची कर आकारणी करण्यात आली आहे। परिणामी महापालिकेला सुमारे 13 कोटी रुपयांची नवीन कर मागणी निर्माण झाली आहे। याचबरोबर 8300 मिळकतधारकांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे। ई-केवायसी मुळे संबंधित मिळकतीचा मूळ मालक कोण आहे, मालकीतील बदल, संपर्क माहिती आणि इतर आवश्यक तपशील महापालिकेच्या डिजिटल रेकॉर्डमध्ये उपलब्ध राहणार आहेत। त्यामुळे भविष्यातील कर प्रशासन अधिक पारदर्शक आणि प्रभावी होणार आहे। सध्या हद्दवाढ क्षेत्र आणि गावठाण मिळून महापालिकेकडे 3,09,726 मिळकतींची नोंद आहे। मात्र आणखी अनेक नव्या मिळकतींचा शोध लागण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वेक्षण सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान कर आकारणी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सध्या SIR आणि BLO कामांचा अतिरिक्त भार असल्याने नियमित महसूल वसुली आणि सर्वेक्षणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे। याचाच परिणाम महसुली उत्पन्नावरही झाला आहे। 28 जुलै 2025 पर्यंत महापालिकेने सुमारे 79 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला होता, तर 28 जुलै 2026 पर्यंत ही वसुली केवळ 71 कोटी रुपये झाली असून सुमारे 8 कोटी रुपयांची घट दिसून येत आहे। मात्र महापालिका प्रशासनाच्या मते ही तफावत फार मोठी मानता येणार नाही, कारण अद्याप शहरातील केवळ 25% मालमत्ता कराची बिलेच वाटप झाली आहेत। बहुतांश मिळकतधारकांना यावर्षी ऑनलाईन संदेशाद्वारे कर भरण्याची सूचना करण्यात आली असून उर्वरित बिलांचे वितरण झाल्यानंतर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाला 470 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। मात्र महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अतिरिक्त कामांमध्ये गुंतविल्यास इतके मोठे महसुली उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। दरम्यान ज्या नागरिकांनी खुल्या जागेवर बांधकाम केले आहे किंवा नव्याने प्लॉट अथवा मिळकत खरेदी केली आहे त्यांनी तातडीने महापालिकेकडे मालमत्तेची नोंदणी करून कर आकारणी करून घ्यावी असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे।